आज सकाळच्या पेपरात मी अशी काही बातमी वाचली की ती ऐकून माझ्या किडनीला डायरेक्ट अटॅक आला. तर आज सकाळी सकाळी घरापाशी ताकवाले काका आले. ते घरून घेतले 10 रुपये. गेलो भांडं घेऊन आपण ताक घेण्यासाठी. ताक तर मी घेतलं त्याच्यापासून. इकडे पैसे देऊ राहिलो तो माणूस पैसे घ्यायला तयार नाही. मग थोडेसे रिक्वेस्ट करून काकाले पैसे देऊन दिले. मग बसलो आपण पेपर वाचत ना. अर्धा पेज इकडे वाचलंच होतं तर मला आठवलं ह्या पेपर वाचण्यापेक्षा अरे आपला तर आज सेमिस्टरचा पेपर आहे म्हणलं. मग रपकन तयारी केली आणि येऊन पोचलो गावातल्या बस स्टॉपवर. इथून पाहिलं तर एक काय कुत्रा नव्हतं. पण तेवढ्यात दीपक भाऊने ऑटो भरला ना रपकन आम्ही निघालो कळमले जाण्यासाठी. मग कळमलीहून 360 पोहोचलो कॉलेजमध्ये पेपर सोडवला आणि निघालो घराकडे जाण्यासाठी. हो आजच्या ब्लॉग मध्ये काही अगाऊ काही कॉलेजच्या क्लिपा आपण टाकल्या नाही आहे. मग कॉलेजून निघाल्यावर रित्याबाईनं सोडलं आपल्याला बस स्टँडवर. तिथून आलो आपण एका सेतूमध्ये. इथं 10 मिनिटाचा कामाला अर्धा तास लावून थोडंसं आपलं ऑनलाईन काम निपटवलं आणि रपकन येऊन पोहोचलो आपल्या गावातल्या बस स्टॉपवर. आणि मी इथं पोहोचायच्या पहिले आपली माणसं इथं पोहोचून तयार होते. यायले हाय हॅलो केलं आणि आलो घराकडं. मग 5 वाजताच्या पायरीपणे आला घराकडे. म्हणते चला आपण कटिंग करून येऊ. आलो माल्याच्या दुकानात. भाऊले कटिंग सांगून दिली कशी करायची. तर भाऊले म्हणलं बिलकुल बुलेट कट काट बुलेट कट. मग इकडे माणसाचे कल्ले भादरणं चालू आहे. तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून घ्या. तर मग चला तर मग पोट्यो आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.